बघा आता आमचं दर्शन झालं, सगळं झालं व्यवस्थित आणि आता आम्ही मुंबईला निघालो आहे. तर हा आमचा ब्लॉगचा दुसरा पार्ट आहे. आम्ही चौघजण मुंबईला निघालो आहे आणि भाऊ आणि ताई गावा गेलेत आता. तर चला आपण आता इथून मुंबईचा ब्लॉग स्टार्ट करते. तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा जेजुरी. आता आम्ही चाललो मुंबईला. आता जेजुरी टू मुंबई हा आपला आता ब्लॉग असणार आहे. आता वाजलेत 4. आम्ही आलो होतो 1:30 वाजता आलेलो. 1:30 पावणे 2च्या दरम्यान आलो होतो जेजुरीमध्ये. भरपूर वेळ गेला आमचं, पण दर्शन वगैरे आम्ही छान चांगलं झालं, मस्त आरामात केलं आम्ही दर्शन. त्यामुळे काही गडबड केली नसल्यामुळे जास्त लवकर नाही झालं, उशीर झाला त्याच्यामुळेच. पण आता दर्शन पण छान झालं. निघालो आता. ही विठ्ठलाची मूर्ती बघा देवी घाटातली. पायी वारी जी जाते ना आषाढी एकादशीची, ती इथूनच जाते. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वगैरे रील्समध्ये बघतो बघा. बघा आम्ही आता सासवडच्या घाटामध्ये आहे, दिवे घाटात. इकडं घाटाच्या खालच्या साईडला ना मस्तानी तलाव आहे. सासवडचा घाट आहे. घाटातून चाललोय. काम चालू आहे इथं घाटात बघा सध्या. इकडं घाटाच्या खाली वडकी म्हणून गाव आहे इथं. हे बघा संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी विसावाचं मैदान आहे. वडकी गावामधलं मैदान आहे हे. तर या आधी ह्याच्यामध्ये एवढं नव्हतं बदल झालेले. आता खूप छान बदल झालेत आणि छान ग्राउंड केलं, मस्त सगळं दिसतंय आता. बघा आता 5:45 झालेत. आम्ही आता मुंबई हायवेला लागलो आहे. आता 5:45 वाजता. पुण्यात थोडंसं ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळं उशीर झाला थोडं पुण्यातून बाहेर निघायला. आता मुंबई हायवेला लागलो आहे. आता 7 वाजलेत. तर मुंबई हायवेला आहे. शंभूला पिऊला जर भूक लागली होती, त्यांना चिप्स आणि कोल्ड्रिंक घेतलं. पिऊला कोल्ड्रिंक आवडतं. हे थम्सअपवालं. झोपली होती ती. झोपल्यानंतर उठल्यावर बोलली भूक लागली. मग म्हणलं थोडंसं चालू कोल्ड्रिंक वगैरे घेऊया तुला, चिप्स वगैरे मग घेतलं. आम्ही पण वडापाव वगैरे घेतला होता. आता खातात. शंभू काय खात नाही. शंभूला काही चिप्स पण नाही आवडत, हे कोल्ड्रिंक पण काही आवडत नाही. त्याला स्प्राईट जास्त आवडतं, तर थम्सअप वगैरे नाही आवडत. आता ही पिऊ एकटीच पिली आहे. ते चालू आहे. भूक लागली काय गं? हा का काय जर काय कोणत्याला एक गोट देऊ आपण. कोणत्याला आधी एक गोट कसं केलं तोंड बघ त्याने. बॅकग्राऊंडला बघा हवेचा आवाज जरा जास्त येत असेल, कारण सध्या हायवे वगैरे त्याच्यामुळं आवाज भरपूर येतोय गाड्यांमुळं. ते बघा आम्ही आत्ता मुंबईच्या बोरघाटामध्ये आलो आहेत. आता हे जे लाईट दिसतात सगळे, ते मुंबई पुढं. आपण सगळ्यात उंचावर आहे, एकदम टोकावर आहे आपण पूर्ण मुंबईच्या घाट. तर आपण जाते हळूहळू खाली. आता तुम्हाला पण दाखवतोय आम्ही घाट, पण जास्त उजेड वगैरे असतं तर छान दिसलं असतं. पण थोडाफार दिसतो तिथे बघा लाईट्सचा पॉईंट दिसतो छोटासा साईडला. तर तो पॉईंट जो आहे तो ट्रेनचा पॉईंट आहे, बोगदा येतो ट्रेनचा. बघा घाटात केवढं ट्रॅफिक लागलं आहे. कधीच एवढं ट्रॅफिक नसतं घाटामध्ये. एक्सप्रेस हायवेला असतं, पण आज काय माहिती असं की जुन्या हायवेला पण ट्रॅफिक लागले. काहीतरी पुढे प्रॉब्लेम झाला असेल. प्रॉब्लेम झाल्याशिवाय काय असं ट्रॅफिक वगैरे लागत नाही. आम्ही पण आता त्या रिक्षाच्या मागे आम्ही थोडंसं साईडने जातो, जिथपर्यंत जागा भेटेल तिथपर्यंत. थोडं साईडने गेलं की पुढे जाईल जर असं. हायवे भरपूर मोठा रुंद रस्ता आहे, पण
ट्रॅफिकचं काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळेच लागला असणार आहे. तर बघा तुम्ही किती ट्रॅफिक आहे, फुल गाड्या पॅक आहेत सगळ्या. एकही गाडीला पुढे जायला रस्ताच नाही. एक्सप्रेस हायवेला त्याच्यापेक्षा पण खूप जास्त त्रास असतो. ट्रॅफिक निघलं आहे आता, हळूहळू आम्ही साईडने चाललो आहे. तर थोडं गाड्या पुढे चाललेल्या आहेत. एक्सप्रेसला तर ह्याच्यापेक्षा पण जास्त ट्रॅफिक असतं. तिथे तर जेव्हा बघावं तेव्हा ट्रॅफिकच असतं त्या रस्त्याला. तर ते बघा ट्रॅफिक अजून चालूच आहे. हळूहळू थोडंसं गेलं त्या गाड्या पुढे, पण नाही अजून गेलेल्या जास्त. आम्हाला वाटलं थोडंसं ट्रॅफिक संपले आहे, पुढं आलो आहे, पण नाही, तसंच आहे. तर गाडी बंद केली आम्ही, कारण फुल ट्रॅफिक असल्यामुळं काही आम्हाला पुढं जाताच येत नाही. टू व्हीलरला पण जाता येत नाही, तर आम्हाला तर अजिबातच जाता येत नाही. आधीच येणाऱ्या गाड्या येत आहेत आधी. ट्रॅफिक गेले आता, निघालो तर आम्ही आता घाटाच्या खाली येतो आहे. सगळं वर लाईट दिसतात तुम्हाला लाईनने, त्या सगळं घाटाचं लाईन आहे. ज्यामध्ये किती खाली आलो आहे आणि घाट किती आता उंचावर राहिलं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही. बघा केवढ्या लाईन, जेवढं लाईटच्या लाईन दिसतं तेवढं सगळ्या घाटाच्या लाईन आहे पूर्ण. घाटाच्या साईडने लाईट लावलेल्या असतात, त्या सगळ्या लाईट दिसतात उंचावरून. किती छान दिसते रात्रीचं नाईट व्ह्यूमध्ये, पण मस्त दिसते छान सगळं. एक्सप्रेस वे पण दिसतोय आपल्याला तिथून. इकडचा जुना हायवे आणि तो तिकडचा एक्सप्रेस हायवे नवीनवाला. छान रात्रीचं असं वातावरण पण छान असतं. घाटातलं थंड वातावरण असतं, दिसायला पण छान दिसतं. इकडं वगैरे या साईडने परत आता आपल्याला मुंबईचा व्ह्यू दिसतोय. आपण जसं खाली जातो तसं मुंबई आपल्याला अजून जवळ दिसते. रात्रीची लाईट वगैरे असते त्याच्यामुळे अजून छान दिसते सगळं. बघा इकडं पण एक्सप्रेसचाच हायवे, तो पण त्याच्या लाईट दिसत आहेत आपल्याला. हायवे चाललो आहे तर आता मुंबई दिसते खालून आपल्याला पूर्ण. बरेच दिवस आम्ही गावाला राहिलो. यावेळेस गावाकडचे काय ब्लॉग घेतले नाहीत, कारण प्लॅन काय झाला नव्हता आमचा ब्लॉगिंग स्टार्ट करायचा. अचानक ब्लॉगिंग स्टार्ट करायचा प्लॅन केला, त्याच्यामुळे मग स्टार्ट केले आता जेजुरीपासून. तर इथून पुढे तुम्हाला जतीन ब्लॉग तुम्ही बघत जावा.